सगळ्यांचं स्वागत आहे। आता दुपारचे 1:45 झालेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता मी सगळं आवरलेलं आहे आणि फक्त आता हे जे सामान आहे ते सामान सगळं मला ओपन करायचं आहे, कारण काल मी तुम्हाला रात्री सांगितलं होतं की उद्या मी तुम्हाला सामान काय भरले ते दाखवणार आहे। तर सगळं तसंच ठेवलेलं आहे, तर थोड्या वेळाने स्वयंपाक वगैरे होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन। आणि इथे आपली देवपूजा वगैरे झालेली आहे। सकाळी नाश्त्यामध्ये उपमा बनवला होता आणि आता आज सकाळी भेंडीची भाजी आणि चपाती बनवणार। आज भाकरी नाही बनवणार आहे, तर केतूला चपाती खूप आवडते, तर आता मी चपाती बनवते। केतूने मला ऑलरेडी भेंडी कट करून दिलेली आहे। अभ्यासातून थोडा थोडा वेळ काढते ती आणि मला थोडीशी मदत केली तिने। तर चला पटकन आधी पहिले भेंडीची भाजी फोडणी टाकते आणि साईडला कणिक मळून देते। तर आता इथे मी भेंडी फोडणी टाकणार आहे आणि केतू किचनमध्ये येऊन बसली, कारण तिला एकटी बसायला खूप कंटाळा आला होता। तर ती आता रीडिंग करत होती, त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे तू इथे रीडिंग कर, मी साईडला स्वयंपाक करते। तिला माझ्यासोबत बसायला खूप आवडतं, त्यामुळे तिला म्हटलं मी जोपर्यंत स्वयंपाक करते तोपर्यंत तू इथे बस आणि तुला जी काही रीडिंग करायची ती रीडिंग कर। मी तिचं ऐकत असते, तिला सांगायला खूप आवडतं, म्हणजे अभ्यास करत करत तिला ते सांगितल्यावरती तिच्या लक्षात राहतं, त्यामुळे ती नेहमी असंच करते। तिला जेव्हा पण कोणता अभ्यास करायचा असेल किंवा रीडिंग करायचं असेल तर ती माझ्यासोबत बसते। तर मी म्हटलं मी माझा स्वयंपाक करते आणि तू तुझा अभ्यास कर। तर आता इथे केतू रीडिंग करते। पहिल्यांदा रेल्वे सुरू झालेलं ना, तेव्हा ना ज्ञानोदयांनी त्याचं टायटल दिलेलं साखर मासे। कृष्णाराव भालेकर, स्टार्टेड बाय महात्मा ज्योतिराव फुले क्लोज असोसिएट कृष्णाराव भालेकर। तर आता इथे माझा स्वयंपाक झाला होता, त्यामुळे आता मी माझ्यासाठी आणि केतूसाठी जेवण वाढते। तर इथे फ्रेश असं दही आणि भेंडीची भाजी आणि चपाती असं मी वाढून घेते। केतूला ना दह्यापेक्षा जास्त ताक खूप आवडतं, तर साईड बाय साईड केतू इथे ताकसुद्धा करायला घेत होती। मी इथे तिला ताट तयार करते। तर आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता भेंडीची भाजी चपाती आणि दही सोबत आम्ही मस्त असं एन्जॉय करतो। केतूला ताक खूप आवडतं, तर केतू ताक करते। तर चला मंडळी, मी आणि केतू आता जेवणाचा आस्वाद घेतो। तर आता रात्रीचे 8:30 वाजायला आलेत आणि पाणी वगैरे भरणं माझं चालू आहे। आणि आता तुम्हाला मी काल डीमार्टमध्ये जे सामान भरलं होतं ते दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, काल मी आणि वेदांत डीमार्टमध्ये गेलो होतो। बरेच दिवस झालं आम्हाला डीमार्टमध्ये जायचं होतं, पण मुहूर्त लागत नव्हता, तर फायनली मी आणि वेदांत पटकन गेलो। ॲक्च्युली दुपारी जेवण माझं लेट झालं होतं आणि मला खूप कंटाळा आला होता डीमार्टमध्ये जाण्याचा, परंतु वेदांत म्हटलं आपण जर का लेट गेलो तर अजून गर्दी होईल, कारण संडेला तुम्हाला तर माहितीच आहे खूप गर्दी असते। त्यामुळे मग आम्ही जेवल्या जेवल्या लगेच निघाले मी, आणि
थोडाफारच माल भरला आहे, जास्त माल भरला नाही यावेळेस, कारण काही गोष्टी आम्ही असं ठरवलं आहे की डीमार्टच्या ऑनलाईनमधूनच मागवायचं आहे. तर वेदांचा सोया वगैरे जे काय आहे, पनीर वगैरे ते आम्ही ऑनलाईन मागवणार आहोत. बाकीचं जे काय मला घ्यायचं होतं ते सगळं मी काल घेतलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते. तर इथे आहे हा तुपाचा डब्बा घेतलेला आहे, 2 kgचा आहे, 1100 रुपये, 1100 रुपयाचा आहे हा. तर तूप सर्वात जास्त घरामध्ये आम्ही वापरतो तेलापेक्षा. वेदांचं म्हणणं आहे तेलापेक्षा तुपावरती आपण भर दिला तर आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे. तर तसं पण मी प्रत्येक गोष्टीत तेल कमीच वापरते, परंतु तेलापेक्षा बेस्ट आपल्याला तूप वाटतं, म्हणजे आम्हाला तरी. त्यामुळे तूप जास्त घेतलेलं इथे मी. घरगुती सध्या तूप होत नाही आहे, कारण आमचा दूधवाला सध्या बंद आहे. तो आज उद्या सुरू करणार आहे असं त्याचं चाललं आहे, पण अजून काही सुरू केलेलं नाही आहे. त्यामुळे दूध आम्ही बाहेरूनच आणतो आहे, दही वगैरे लावण्यापुरतं. आणि चहा तर आम्ही चहामध्ये दूध घेतच नाही, त्यामुळे दूध सध्या 1 लिटरच आम्ही आणतो. त्यामुळे एवढं काही त्या दुधामध्ये, म्हणजे त्या दुधापासून एवढी साय बनत नाही आणि तूप पण बनत नाही आहे. तर त्यामुळे मी तूप यावेळेस जरा जास्त घेतलं आहे. त्यानंतर तेलाची बॉटल ॲज युजल नेहमीप्रमाणे जी माझी बॉटल असते ती घेतली आहे. आणि हे आहे जेंटल फेशियल क्लिन्झर घेतलेलं आहे, हे वेदांनी घेतलेलं आहे, नवीन आहे, सेबा मेड म्हणून, फर्स्ट टाईम यूज करणार आहे. त्यानंतर हे मेकअप आपल्याला काढण्यासाठी हे कॉटन घेतलेलं आहे, फर्स्ट टाईमच घेतलेलं आहे. बघूया आता. ही लोणच्याची बॉटल घेतलेली आहे, मिक्स लोणचं आहे, खूप छान आहे, खूप आवडलं हे लोणच्याची टेस्ट, सिद्धिविनायकची. तर हे एक रेड लेबल घेतलेलं आहे, ॲज युजल नेहमी मी 1/2 किलोच घेते, तर ते घेतलेलं आहे. रवा 1 किलो घेतलेला आहे, बदाम घेतलेले आहेत. त्यानंतर टिश्यू पेपर घेतलेले आहेत, टॅल्कम पावडर, शेंगदाणे यावेळेस कमीच घेतलेले आहेत कारण शेंगदाणे खराब होतात. कॅचअप, काजू बदाम यावेळेस थोडेसेच घेतलेले आहेत. बेसन पीठ, साबण घेतलेला आहे. मागच्या वेळेस आम्ही घेतला होता म्हैसूर सँडलचा, खूप छान आहे, म्हणून यावेळेस पण आम्ही हा परत रिपीट केलेला आहे. तर हे इसबगोल आम्ही कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी हे दररोज आम्ही 1 चमचा घेणार आहोत, मी आणि महेश. तर हे घेतलेलं आहे. त्यानंतर पोहे 1 किलो, टूथब्रश, कापूर दिवांसाठी, इयरबड्स, जिरं घेतलेलं आहे, टाटा सॉल्ट, तिखालालचं पॅकेट अर्धा किलो, तीळ घेतलेले आहेत, अर्धा किलोचे 2 पॅकेट घेतलेले आहेत. आता जानेवारी महिन्यामध्ये थंडीच्या दिवसात तिळाचे लाडू वगैरे खाण्यासाठी. मेथ्या, खारीक घेतलेले आहेत, केतूला खारीक खायला खूप आवडतात त्यामुळे मी घेतले. गूळ घेतलेला आहे, धने, कॅचअप, टोमॅटो कॅचअप, मिठाचे 2 पुड्या घेतलेत, तीळ अर्धाचे 2 पॅकेट म्हणजे 1 किलो तीळ घेतलेत, जेमिनी तेल आणि हे महेश यांचं लिक्विड, सर्फ एक्सेल लिक्विड घेतलेलं आहे वॉशिंग मशीनसाठी. गूळ 2 किलो गूळ घेतलेला आहे, विस्पर, मखाना, त्यानंतर इथे व्हीलची पण पावडर घेतलेली आहे मी बाथरूम वगैरे स्वच्छ करण्यासाठी. तर नेवियाची बॉडी सनस्क्रीन आहे, 6 ते 7 किलो भरलेली आहे. आणि गहू पण 6-7 किलो भरलेले आहेत. काल मी हे फ्रीजरमध्ये ठेवले होते. मटार, त्यानंतर हे मिक्स व्हेजिटेबल
हे आपल्याला परवडतं, म्हणजे कधी भाजी वगैरे नाही आणली तरी पटकन काहीतरी घरात असतं. तर हे 2 व्हेजिटेबलचे मिक्स व्हेजिटेबलचे 2 पॅक घेतलेले आहेत आणि मटारचं एक आणि स्वीट कॉर्नचं एक असं घेतलेलं आहे. तर हे आपल्याला जर का आपण कधी भाजीपाला नसेल आणणार तर पटकन आपण याची भाजी करू शकतो. तर इतकं साहित्य आणलेलं आहे. अजून काही गोष्टी आहेत ते मी काल काढलेले आहेत, आता मला आठवत नाही काय काढलेले आहेत. तर एवढं साहित्य काल आम्ही भरलं आहे, वेदांत आणि मी. आणि वेदांतचं सोया आणि पनीर आम्ही हे ऑनलाईन भरणार आहोत. तर आजची माझी डीमार्टची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता व्हिडिओचं मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.